के.आय.टी. अभियांत्रिकी महाविद्यालयात भारत सरकारच्या शिक्षण विभाग व AICTEच्या संयुक्त विद्यमानं आयोजित राष्ट्रीय स्तरावरील स्मार्ट इंडिया हॅकॅथॉन 25 स्पर्धेचा बक्षीस समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला। 2 दिवस झालेल्या हॅकॅथॉनचे प्रास्ताविक सादर करताना संचालक डॉक्टर मोहन वनरोटी यांनी स्पर्धेचा संपूर्ण प्रवास, स्पर्धकांना दिलेल्या सुविधा, परीक्षकांचे मार्गदर्शन, सांस्कृतिक कार्यक्रम, योगा सत्र तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत झालेल्या संवादाची माहिती दिली। स्पर्धकांच्या ज्ञान, टीमवर्क आणि सृजनशीलतेचं कौतुकही त्यांनी व्यक्त केलं। AICTE नियुक्त नोडल प्रमुख श्रीमती आकांक्षा शेजाळ यांनी या स्पर्धेची राष्ट्रीय व जागतिक पातळीवरील व्यापकता सांगून विद्यार्थ्यांच्या तांत्रिक कौशल्याचं विशेष कौतुक केलं। मुख्य अतिथी टाटा ऑटोकॉम्प लिमिटेडचे व्हाईस प्रेसिडेंट HR दीपक जोशी यांनी तरुण अभियंत्यांना अर्थपूर्ण समस्या सोडवण्यासाठी जबाबदारी स्वीकारण्याचं आवाहन केलं। सकारात्मक दृष्टिकोन, कठोर परिश्रम, संधींचा योग्य वापर आणि उद्योजकीय विचारसरणी हेच भविष्यातील यशाचं सूत्र असल्याचं त्यांनी सांगितलं। वेगवेगळ्या राज्यातून सहभागी झालेल्या 28 संघांना प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन गौरवण्यात आलं। विजेत्या संघांना 1.5 लाख रुपयांचं पारितोषिक प्रदान करण्यात आलं। स्पर्धेचे मुख्य प्रायोजक डॉक्टर मोहन वनरोटी, संयोजक प्राध्यापक अजय कापसे आणि सहसंयोजक प्राध्यापक प्रवीण गोसावी यांचा मुख्य अतिथींच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला। स्पर्धेच्या 6 विभागातील विजेते पुढीलप्रमाणे: विभाग 1 मध्ये टेक ब्लास्टिक इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी लखनौ, विभाग 2 केबल सेन्स KK वाघ कॉलेज नाशिक, विभाग 3 ॲग्लो सॅपियन्स सिंहगड इन्स्टिट्यूट लोणावळा, विभाग 4 के वॉर्सिस यशवंतराव चव्हाण इंजिनिअरिंग कॉलेज नागपूर, विभाग 5 आयडिया ब्लिस MIT पुणे व अग्रतस KK वाघ नाशिक संयुक्त विजेते, विभाग 6 हॅक फॉर इम्पॅक्ट BMS कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग बेंगलोर। अशा पद्धतीनं पारितोषिक वितरण करण्यात आलं। कार्यक्रमाला संस्थेचे चेअरमन श्री साजिद हुदली, विश्वस्त, विभाग प्रमुख, प्राध्यापक, परीक्षक, विद्यार्थी, स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाची सांगता वंदे मातरमने करण्यात आली।